नमस्कार, जय महाराष्ट्र। आज युवा सेना धाराशिव, युवा सेना शिवसेना धाराशिव जिल्हा तर्फे आपण आज मी स्वतः निखिल काशीनाथ बोडके आज आपण धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग शहर इथे असलेल्या राजकीय समीकरण, नळदुर्ग नगरपालिका आणि आपल्या पक्षाची असलेली अधिकृत भूमिका यावरती आपण आज चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम तर सर्व पत्रकारांचं मनापासून या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत आहे। तर मुळात आज पत्रकार परिषद घेण्याचा मुख्य उद्देश हा होता की गेल्या 5 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची नगरपालिका झाल्या नव्हत्या किंवा त्याचं राजकीय वातावरण कुठल्याही प्रकारचं तयार झालं नव्हतं, परंतु परवा निवडणूक आयोगाने घोषित केलं की आता येणाऱ्या 2 महिन्यामध्ये इलेक्शन्स आपण घेऊ आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, शिवसेना पक्षाचे पक्षनेते माननीय सन्माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष पालकमंत्री सन्माननीय श्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज धाराशिव जिल्ह्यातल्या निवडणुका लढविण्याचा निर्धार शिवसेना पक्षाने केलेला आहे। मग या अनुषंगाने नळदुर्ग शहरामध्ये शिवसेनेची भूमिका काय आहे, शिवसेनेचं वलय काय आहे, शिवसेनेची पुढची भूमिका काय आहे या संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे। तर गेल्या वेळेस नळदुर्ग शहरामध्ये बघायला गेलात तर तिथले असलेले शरद पवार गटाचे विद्यमान नगराध्यक्ष अशोक जगदाळे यांची सत्ता नळदुर्गकरांनी त्यांना दिली, परंतु या गेल्या 10 वर्षामध्ये बघायला जाल तर नळदुर्गमधल्या अनेक विषयांमध्ये ते सपशेल अयशस्वी झालेले नगराध्यक्ष म्हणून प्रचलित झाले, कारण की जनतेला त्यांनी जो दिलेला विश्वास होता तो विश्वास कुठेतरी मोडला गेला। त्यांचे जे महत्त्वाचे मुद्दे होते ते मुद्दे कुठेतरी टांगती तलवार त्यांच्यावरती ठेवण्यात आली आणि ते मुद्दे कुठेतरी साईडला झाले आणि दिशाहीन राजकारण करण्याचा प्रयत्न त्या विद्यमान नगराध्यक्षांनी केला। त्याचा नक्कीच कुठेतरी विचार करण्यासारखा मुद्दा आम्ही या राजकीय भूमिकेमध्ये आज घेतलेला आहे। याच्यानंतर नळदुर्ग नगरपालिकेचा विचार करायला गेला तर भारतीय जनता पार्टीचे म्हणजेच विद्यमान आमदार तुळजापूर विधानसभेचे माननीय श्री राणा जगदीशसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीनं चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न या महायुती सरकारच्या काळामध्ये कार्यकर्त्यांनी केला, तिथल्या असलेल्या नगरसेवकांनी केला, परंतु हे करत असताना आम्हाला वाटायला लागलं किंवा शिवसेनेचं वलय हे खूप वर्षापासून आहे। आज तुळजापूर तालुक्यामध्ये बघायला गेला तर प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचं वलय एक चांगलं आहे। मग या शिवसेनेच्या वलयाचा फायदा कुठेतरी आपल्या कार्यकर्त्यांना व्हावा, या जनतेची सेवा करण्यासाठी व्हावा, यासाठी आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, युवा सेनेचे पदाधिकारी यांनी एक भूमिका घेतली की दादा यावेळेस आम्हाला लढवायची निवडणूक ती स्वतंत्र की एकत्र हा जरी प्रश्न गंभीर असला तरी पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्ताने जे आमचे पालकमंत्री आहेत, वरिष्ठ आहेत, पक्षश्रेष्ठी आहेत त्यांच्याशी चर्चा करून लवकरच याच्यावरती आम्ही भूमिका घेणार आहोत। यानंतर आपण हे तुम्हाला दाखवतोय आज आपण आपल्या पक्षाचा एक नळदुर्ग शहरामध्ये विकासाचा मॅनिफेस्टो जो की आपण हे मी करून दाखवणारच हे तुम्ही बघताय। याच्यामध्ये आपण अनेक मुद्दे घेतलेले आहेत जे की नळदुर्ग शहरास संबंधित आहेत। तर सर्वात महत्त्वाचं आहे नळदुर्ग शहरामध्ये असलेल्या वसंतनगर आणि दुर्गानगर येथील महत्त्वाचा विषय, इंदिरानगर, वसंतनगर, दुर्गानगर हा गेल्या 30 वर्षापासूनचा संघर्ष आहे। येथे वसंतराव नाईक यांच्या काळामध्ये जो बोरी धरणाचा भाग कुठेतरी जमीन हस्तांतरण करण्यात आली किंवा अधिग्रहण करण्यात आली शासनामार्फत, तिथे असलेली तांडे असतील, तेथील समाज असेल त्यांचं कुठेतरी पुनर्वसन हे वसंतनगर येथे करण्यात आलं आणि ते वसंतराव नाईक यांचं नाव देण्यात आलं, परंतु 30 वर्षामध्ये या लोकांचे कबाले जी की जमीन त्यांच्या हक्काची आहे ती जमीन कुठेतरी या लोकांना भेटली नाही। गेल्या वेळेसचे विद्यमान नगराध्यक्ष अशोक जगदाळे यांनी त्यांना वादा केला की अरे आम्ही हा विषय मार्गी लावू, परंतु 10 वर्ष झाली हा विषय काही मार्गी लागला नाही। मग यावरती आम्ही अभ्यास केला की म्हटलं मग यांच्या मार्फत लागत नाहीये, मग याच्यामध्ये कुठं अडचण येत आहेत। तर आम्ही जेव्हा अधिकाऱ्यांशी चर्चा केली तेव्हा असं समजलं किंवा त्यांच्या मार्फत कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा, कुठलाही पॉलिटिकल प्रेशर किंवा त्याच्या मागचे पाठपुरावा करण्यात अपयश ठरले। मग आम्ही ठरवलं की बाबा जर असा महत्त्वाचा विषय जर राहत असेल तर यावेळेस ही भूमिका आम्ही मांडणार, महायुती सरकारमध्ये असेल एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा विषय आम्ही ऐरणीवरती आणणार आणि या मुद्द्याला गवसणी देत याचा जो कबाल्याचा विषय आहे तो कबाल्याचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपण या आपल्या हे मी करून दाखवणार वचननाम्यामध्ये घेतलेला आहे। यानंतर आपण घेतलेला आहे क्रीडांगणाचा विषय। नळदुर्ग शहरामध्ये बघायला गेला तर जवळपास तिथले अनेक तरुण आज बेरोजगार आहेत, तिथे शिक्षणाच्या संध्या नाहीयेत,
जे तरुण 10वी पर्यंत शिकतात त्यानंतर जे बाहेर जातात स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी, त्यांना कुठल्याही प्रकारचं क्रीडांगण उपलब्ध नाही आहे. तर मग या क्रीडांगणाची सोय व्हावी यासाठी आम्ही एक नवीन येणाऱ्या काळामध्ये उपाययोजना करण्यासाठी आम्ही एक नवीन प्लॅन तयार केला की शासकीय स्तरावरती जेव्हा आम्ही आमचं सरकार आणि आमचं तिथं सत्ता स्थापन होईल तेव्हा सर्वात पहिला जर आपल्याला प्रश्न मार्गी लावायचा आहे तो आहे तिथे असलेले 10 एकर क्षेत्र ही क्रीडांगणासाठी तयार करण्याचा प्रस्ताव आम्ही करू असं आम्ही जाहीर केलेला आहे. यानंतर तिथे बघायला गेला तर नवदुर्ग शहरामध्ये तिसरा महत्वाचा विषय होता कृषी उत्पन्न बाजार समिती. आता मुळात तुम्ही बघायला गेलात तर कृषी उत्पन्न बाजार समिती ही तालुक्याला असते हे सगळ्यांना माहिती. आता हा विषय सर्वात पहिला येतो तालुका. नवदुर्ग तालुका व्हावा ही अनेक वर्षापासूनची मागणी आहे. तुम्ही बघायला जाल नवदुर्ग शहराच्या बाबतीमध्ये अनेक जणांनी आश्वासनं दिली, तुम्हाला तालुका देऊ, कोणी म्हटलं असं करू, कोणी म्हटलं तसं करू. परंतु गेल्या 50 वर्षापासून लोहारा आणि नवदुर्गमध्ये असलेला संघर्ष की लोहारा तालुका करायचा का नवदुर्ग करायचा, तिथल्या स्थानिक संघर्षामध्ये नवदुर्गकरांचं नुकसान झालं आणि नवदुर्ग तालुका करण्यापासून जे राजकीय डावपेच रचले गेले त्याच्यामध्ये नवदुर्गकरांचा बळी गेला आणि नवदुर्गकरांना दूर ठेवण्यात आलं आणि नवदुर्गपासून लोहारा सेपरेट म्हणजे लोहाराचं तालुका केला, परंतु नवदुर्गला तालुका न करण्याचं काम हे तिथल्या स्थानिक नेत्यांनी केलं. मग हा विषय आम्ही ऐरणीवरती धरला आणि नवदुर्गला तालुका करण्यासाठी जो काही प्रयत्न असेल तो आम्ही करू. आता गेल्या वेळेस महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील आणि राणादादा असतील यांनी पाठपुरावा करत त्यांना अप्पर तहसीलदार आणलं. ठीक आहे, अप्पर तहसीलदार आणलाय, कार्यालय उभं झालंय, तिथे एक तहसीलदार म्हणून एक अप्पर तहसीलदार तुम्ही तिथे नेमलाय. परंतु याच्या पलीकडे जाऊन आमची मागणी अप्पर तहसीलदारची नाहीये. आमची मागणी आहे तुळजापूर पासून नवदुर्ग तालुका झालाच पाहिजे ही भूमिका आमच्या समस्त नवदुर्गवासियांची आहे. त्यामुळे हा मुद्दा आपण घेतलेला आहे. आणि याच्याशी संलग्नित असलेला कृषी उत्पन्न बाजार समिती. आज नवदुर्गमध्ये जावा, रविवारी बाजार भरतो. नवदुर्गमध्ये कुठल्याही प्रकारची बाजारपेठ भरण्यासाठी जागा नाहीये. तुम्ही नवदुर्गला रविवारी जावा, रस्त्यावरती खूप घाणीचं साम्राज्य आहे. खाली जर तुम्ही किल्ला गेटकडे जाल तर त्या किल्ला गेटमध्ये बघायला गेला तर तिथे खूप अस्वच्छता आहे आणि त्या अस्वच्छतेच्या वातावरणामध्ये जर अशा प्रकारचा बाजार भरत असेल तर त्याच्यामुळे होणाऱ्या नवदुर्गकरांच्या आरोग्याचा प्रश्न कोणी सोडवायचा हाही महत्वाचा मुद्दा होता. म्हणून आम्ही प्रश्न घेतला की नवदुर्गकरांसाठी एक चांगली प्रकारची कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्याचा किंवा नसेल तर चांगल्या प्रकारची भाजी मंडई स्थापित करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. हा देखील मुद्दा आपण घेतलेला आहे. त्यानंतर तुम्ही बघायला जाल की बोरी धरण हे खूप महत्वाचं आणि खूप महत्वाचं केंद्रस्थान आहे सध्या तुळजापूर तालुक्यामध्ये, जे की तुळजापूरला असेल, धाराशिव, तुळजापूर, नवदुर्ग आणि परिसरातील सर्व गावांना जर पाणी पुरवठा केला जात असेल तर तो बोरी धरणातून होतो. या बोरी धरणाचं जर तुम्ही बघायला गेलाल तर बोरी धरणामधून आजपर्यंत बघायला गेलं तर दर 15 ते 20 दिवसाला पाणी पुरवठा केला जात होता आहे. भविष्यात किती केला जाईल याची शाश्वती सत्ताधारी देत आहेत ना स्थानिक देत आहेत. मग याच्यावरती आम्ही जेव्हा अभ्यास केला, आम्ही सर्वांनी चर्चा केली तर आम्ही एक ठरवलं किंवा नवदुर्ग शहराच्या हक्काचं धरण आहे तर इथल्या असलेल्या हक्काच्या धरणाचं पाणी हे जवळपास कमीत कमी दर 2 दिवसाला नवदुर्गकरांसाठी वितरित करण्यासाठी एक आपण प्लॅन आखलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की